म्हणजे काय तर जिही निमिष मात्रे देह पालटिला स्त्रीचा तो केला पुरुष. एक जयपाल नावाचा राजा होता. राजाला सतत मुली होत होत्या म्हणून राजा अतिशय दुःखी असायचा. एक दिवस राजाने राणीला सांगितलं की आता जर तुला मुलगी झाली तर मुली सकट तुलाही ठार मारल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस राणी चिंतेत पडली. राणी चिंतेत पडल्यामुळे काळजी वाटू लागली. राणी क्रुद्ध झाली आणि दुर्दैवाने तिला परतही मुलगीच झाली. त्यामुळे राणीला भीती वाटू लागली. आता मुलगी झाली आहे म्हणल्यावर राजा आपल्याला मारून टाकणार. परंतु राणी जवळ एक हुशार आणि चतुर दासी होती. दासी लगेच राजमहालात पळत गेली आणि राजेसाहेबांना म्हणू लागली, राजेसाहेब तुम्हाला मुलगा झालाय. हे ऐकून राजाला खूप आनंद झाला. राजा लगेच मुलाला बघायला पळत सुटला. पण दासी म्हणाली, राजेसाहेब मुलगा झालाय हे जरी खरं असलं तरी ब्राह्मणाने सांगितलं आहे मुलगा 20 वर्षाचा होईपर्यंत त्याचं तोंड बघायचं नाही. तेव्हा राजा म्हणाला 20 वर्ष ना, इतक्या दिवस वाट बघितली, 20 वर्षानं काय व्हायचंय. त्यावेळेस 20 वर्ष राजाने वाट बघितली. तेव्हा ती दासी, राणीची दासी त्या मुलगी रूपी मुलाचा पोशाख चढायला सुरुवात केली. मुलगा हळूहळू 20 वर्षाचा झाला. तसं तसं राणीला आणि दासीला टेन्शन येऊ लागलं. काही दिवसांनी मुलगा 20 वर्षाचा झाला आणि त्याला कळलं की आपण मुलगा नाही तर मुलगी आहोत. फक्त या जगात मुलगा म्हणून वावरतोय. आणि राजाने आपलं लग्न एका सुंदर राजकन्येशी ठरवलं आहे. हे जेव्हा त्या मुलगी रूपी मुलाला कळालं त्यावेळेस त्याला खूप राग आला. आता आपलं लग्न एका सुंदर राजकन्येशी ठरलं आहे आणि आपण मुलगी आहोत हे जर राजाला कळालं तर राजा आपल्याला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस तो मुलगी रूपी मुलगा त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला आणि तो मुलगी रूपी मुलगा रात्रीचा घोडा घेतला, दूर जंगलामध्ये गेला, झाडाला फास लावली, गळ्यात फास अडकवला आणि उडी मारणार. तितक्यात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चौघही भावंड पंढरीच्या वारीला चालले होते. त्यांचं भजन त्यांच्या कानावर पडलं. कोणतं होतं ते भजन? पांडुरंग श्रीरंग भजरे मना, पांडुरंग श्रीरंग भजरे मना, भजरे मना तू भजरे मना, भजरे मना तू भजरे मना. अमलकी नरदेह नाही रे पुन्हा, अमलकी नरदेह नाही रे पुन्हा. ऐसा कैसा मानव देह येईल पुन्हा, ऐसा कैसा मानव देह येईल पुन्हा. पांडुरंग श्रीरंग भजरे मना, पांडुरंग श्रीरंग भजरे मना. हे भजन जेव्हा त्या मुलगी रूपी मुलाच्या कानावर पडलं तेव्हा त्या मुलगी रूपी मुलाचा आत्महत्या करण्याचा विचार बदलला. तो मुलगी रूपी मुलगा झाडावरून खाली आला आणि माऊलींच्या चरणावर डोकं ठेवून धसधसा रडू लागला. त्यावेळेस माऊली म्हणाले, ए मुला उठ, काय झालं, का रडतोस? त्यावेळेस ती मुलगी रूपी मुलगा म्हणाला, माऊली मी मुलगा नाही तर मी मुलगी आहे. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणाले, तू मुलगी नाही तर तू मुलगाच आहे. त्यावेळेस कारण माऊली म्हणाले, मी दिलेला शब्द कधी खोटा ठरला नाही. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी त्या मुलगी रूपी मुलाकडे कृपादृष्टीने बघितलं आणि चमत्कार झाला. जे ही निमिष मात्रे देह पालटिला स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ही झाली ज्ञानोबरायांची कर्तुम शक्ती. विठ्ठल विठ्ठल.